आणि ब्रेकनंतर आपण यानंतर बघणार आहोत मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे। मात्र या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात करण्यात आला। या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केला। ब्रेकनंतर बघूयात आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली। महाराष्ट्रात आगामी शैक्षणिक वर्षाच्या 1 जून 2025-26 वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे। मात्र यावर्षी फक्त पहिला वर्गच म्हणजे पहिलीचा वर्ग सीबीएसईच्या अनुसार सुरू होणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत व्हावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं। राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाची संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली। यावर पालक आणि राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूया। येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत। वर्षभर आपण त्याची तयारी करणार। आपण 1 एप्रिल असं ग्राह्य धरू नका। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनचा हा विषय आहे आणि सफिशियंट वेळ आहे। विभागानं त्याची तयारी देखील आधीपासून करून ठेवली आहे आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे कामकाज सुरू करू। आपण सीबीएसईच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करतोय, त्याच्यामुळे याच्यात निश्चितच आपल्या राज्याचं देखील जे कंटेंट्स आहेत ते राहतील। सीबीएसईचा अभ्यासक्रम निश्चितपणे 1 एप्रिलपासून लागू होईल ही खात्री माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा अजून उंचावावा त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, गतिशील आहे आणि कटिबद्ध आहे। त्यामुळे देवेंद्रजींच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रातला आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा जो तरुण विद्यार्थी वर्ग आहे त्यांना अजून चांगल्या पद्धतीतलं शिक्षण मिळून त्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न। स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे। मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे। माझी मुलं एक आयसीएसई एक सीबीएसई अशी शिकलेली आहेत। हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे। आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते। मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार।